नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। लोड शेडिंग जाहीर नसताना राहुरीत वीज पुरवठा खंडित, वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलनाचा नगराध्यक्षांचा इशारा। पाथर्डी बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार, भाजपचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी। राहुरी फॅक्टरी येथे 60 वर्षीय इस्माचा संशयास्पद मृत्यू। आणि सुप्रीम ट्रिऑन कंपनीच्या कामगारांचं अन्नत्याग आंदोलन, पगारवाढ न झाल्यास तीव्र आंदोलनाचा तृप्ती देसाईंचा इशारा। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राहुरीत कुठलीही लोड शेडिंग जाहीर नसताना अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह जनतेचे हाल होत आहेत। त्यामुळे 4 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा नगराध्यक्षांनी दिलाय। कुठलीही लोड शेडिंग जाहीर नसताना तातडीच्या भारनियमनाच्या गोंडस नावाखाली महावितरणाकडून अचानकपणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होऊन शेती आणि शहरी उद्योगावर परिणाम होत असून 4 दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलन पुकारण्यात येणार आहे। याची सर्वस्व जबाबदारी महावितरणाची राहील असा गर्भित इशारा लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। दिनांक 6 मे रोजी सकाळी 11 दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार आणि इतर नागरिक यांचा उत्स्फूर्त मोर्चा घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयावर धडकला। यावेळी शेतकरी बाबा सोनवणे, किशोर जाधव, सुयोग नालकर, दत्तात्रय कवाने, ज्ञानेश्वर जगधने, पंचायत समिती उपसभापती रवींद्र आढाव, विक्रम गाढे, निर्मला मालपानी, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके यांची भाषणे झाली। यांनी महावितरणबाबत तोंडसुख घेत अधिकाऱ्यांचा समाचार घेतलाय। यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की महावितरणाचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे राहुरीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले असून मुळा धरणावर असलेल्या फीडरवर विजेचा परिणाम होऊन मोटारी बंद पडल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊन यामुळे पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे। तसेच खुर्चीला हार घालून गांधीगिरी करून काही उपयोग नाही। विजेअभावी पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ महावितरण खात्याच्या निष्काळजीपणामुळे आली आहे। महावितरणाने अधिकृत लोड शेडिंग जाहीर केली नाही। यांचा मनमानी कारभार सुरूच असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे म्हणालेत। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील अग्र स्वरूपाच्या आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशाराही प्राजक्त तनपुरेंनी दिलाय। राहुरी शहर आणि तालुक्याच्या सर्व ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसात जो वीज पुरवठा विस्कळीत झालेला आहे, वरूनच खरं वीज जरी कमी असेल तरी देखील त्याचं जरा काहीतरी योग्य नियोजन करावं। जरी लोड शेडिंग असेल त्याची आम्हाला कल्पना द्यावी आणि ग्रामीण भागातला शेतीसाठी जो वीज पुरवठा आहे तो विस्कळीत न होता पूर्वपदावर आणावा। या सर्व मागण्याकरता या शहरातील आणि तालुक्यातील नागरिक शेतकरी बंधूंच्या वतीनं आज महावितरणवरती आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारण्याकरता येथे आलो। शहरामध्ये वीज खंडित होण्याबरोबरच जी काय बिलं वाटली जातात ती वेळेवर वाटली जात नाहीत, चुकीची बिलं वाटली जातात, त्याचाही या ठिकाणी उहापोह झाला। आणि जे काय कॉन्ट्रॅक्टर तुम्ही या ठिकाणी बिलं वाटण्याकरता रिडिंग घेण्याकरता दिला असेल त्याच्या हाताखाली स्थानिक मुलांनाच तुम्ही या ठिकाणी कामं द्या अशी आग्रहाची विनंती या ठिकाणी आम्ही जाब त्या ठिकाणी विचारलेलं आहे आणि तसं लेखी घेतल्याशिवाय इथून उठणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर जरी विजेचा तुटवडा असेल, मुळात तसा तुटवडा येतच नव्हतं पाहिजे। राज्य सरकारने जर व्यवस्थित नियोजन केलं असतं कोयना धरणाचं असेल किंवा अजून औष्णिक वीज पुरवठा केंद्राचं तर आज ही वेळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावरती आली नसती। परंतु ठीक आहे, जरी आपण समजलं की आज विजेचा तुटवडा आहे तर त्याचं काहीतरी योग्य नियोजन करावं। आज कॅनलला पाण्याचं रोटेशन चालू आहे, ज्या ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम या कॅनलवरती आहेत त्यांना तरी जे काय 8 तास 12 तास 16 तास काय असेल
नियमाप्रमाणे तेवढा तरी वीज पुरवठा त्यांना द्यावा की जेणेकरून जेव्हा कॅनलला रोटेशन आहे त्याच्यामध्ये ते पाणी त्या ठिकाणी उपसू शकतील. मध्ये बागडाचारी असेल, दामोरी खुर्दची असेल किंवा काही प्रायव्हेट त्या ठिकाणी पाणी परवानग्याच्या आधारे असलेले मोठे असतील, या सर्वांना कॅनॉल चालू असूच तोपर्यंत निदान योग्य दाबाने वीज द्यावी असं लेखी आश्वासन त्यांच्याकडून घेतल्याशिवाय आम्ही इथून या ठिकाणी हलणार नाही आहोत. अशा सर्व विषय आहेत आणि शहराचं देखील नगरपालिकेला खरं एक बिल स्ट्रीट लाईटचं जे विषय आहे, स्ट्रीट लाईट एका भागातली 8,000 रुपये महिन्याचं बिल एका भागातलं येतं, ते अचानक 5.5 लाख रुपये आलं. आणि नगरपालिकेला जर अशी सर्व्हिस तुम्ही देत असेल तर या शहरातल्या बाकीच्या सर्वसामान्य नागरिकाला या सर्व तक्रारी आज त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि याचं लेखी आश्वासन त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेऊन आपण या ठिकाणी निघणार आहोत. त्यांनी सांगितलेलं आहे की काही दिवसामध्ये परराज्यातून वीज घेतल्यानंतर काही दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत होईल, परंतु तो होण्याआधी ज्या लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत त्यांचा वीज पुरवठा मात्र तातडीने आम्हाला सुरळीत करून द्यायचं त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. जो आपल्याला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये 4,500 मेगावॅटचा तुटवडा आल्यामुळे जे आपल्या राज्यामध्ये इमर्जन्सी लोड शेडिंग चालू आहे, लवकरच महावितरण त्याचा संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि लवकरच 8 दिवसामध्ये पूर्ण इमर्जन्सी लोड शेडिंग जेवढं होते तेवढं कॅन्सल होईल आणि जो आपला पूर्वीप्रमाणे रेग्युलर सप्लाय मिळायचा तो पूर्ण गावाला तेवढा चांगल्या दाबाने तेवढा सप्लाय मिळणार आहे. तुम्ही यांना दिलेल्या आश्वासनामध्ये लेखी आश्वासन काय दिलेले? लेखी असून त्या दादांनी ज्या मागल्या होत्या आम्हाला शहरामध्ये जे भारनियम होतं त्याच्या संदर्भात आम्हाला टाइम टेबल पाहिजे, त्या टाइम टेबल नंतर झालं पाहिजे. दादांना आम्ही असं आश्वासन दिलं जे काय आम्ही भारनियम करणार आहोत त्याचं टाइम टेबल तर आम्ही देणार आणि त्याप्रमाणेच करणार. याच्या व्यतिरिक्त जर इमर्जन्सी आम्हाला परमिट घ्यायची वेळ आली तर आम्ही तुम्हाला सांगू दादा आम्हाला असं काम करायचं आहे, त्यानुसार आम्ही त्यांना सांगून ते काम करून घेऊ. दुसरं ते भांगडाचारी वगैरे जो विषय होता त्यांना 8 तास पूर्ण दाबाने सप्लाय आम्ही देऊ, कारण तो एजी फटर असल्यामुळे त्याला 8 तासावरती आम्हाला सप्लाय देता येत नाही. जेवढं आम्हाला बंधनकारक आहे त्यानुसार आम्ही ते काम करून देऊ. यावेळी शिवाजी डवले, बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार, अशोक आहेर, विजय करपे, विजय टापरे, सचिन तनपुरे, राहुल शेटे, विलास तनपुरे, दशरथ पोपळखट, अनिल भट्टड, गणेश घाडगे, राहुल नालकर, अशोक कदम, सौरभ उंडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक मोर्चात सामील झाले होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. उच्च न्यायालयाने हायवेपासून 500 मीटर जवळ असलेल्या बार आणि दारू दुकानांवर बंदी घातली आणि दारू दुकानदारांनी दुसरीकडे कुठेही न जाता चक्क सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीतच आपले बार सुरू केल्याचं समोर येतंय. एकीकडे महामार्गावरील दारूबंदी झाल्या आणि दुसरीकडे काही मोजकीच दारू दुकाने या 500 मीटरच्या फंद्यातून वाचली आणि या दारू दुकान बंद पडलेल्या तळीरामांनी पोलिसांच्या भीतीने इतर कुठे जाण्याचे टाळून त्यांनी थेट सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीमध्ये आपला मोर्चा वळवलाय. दारूचा कार्यक्रम झाल्यावर दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या टाकून तसेच काचा फोडून जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृष्णा नदीच्या किनाऱ्याला मासेमारी, उन्हाळा असल्याने लहान मुले पोहण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी महिला आणि नागरिक येत असतात. या फोडलेल्या बाटल्यांच्या काचा पायात घुसल्याचे प्रकारही येथे घडले आहेत. अनेक महिला आणि लहान मुले जखमीही झालेत. तसेच अनेक वेळा या तळीरामांचे दारू पिऊन दंगा आणि मारामारी झाल्याचे प्रकारही येथे घडलेत. हे प्रकार लवकरात लवकर बंद व्हावे यासाठी महापालिकेने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत. अमरधाम असू दे किंवा लिंगायत स्मशानभूमी असू दे, जिथं अंत्यविधी होतात त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत दारू पिणारी लोक किंवा दारू पिणारी मुलं म्हणा यांचा धिंगाणा चालू आहे. या संदर्भात आत्तासुद्धा अमरधाम स्मशानभूमीवर आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्हाला बाटल्या पडलेल्या अस्तित्वात आहेत अशा दिसल्या, बाटल्या पडलेल्या दिसल्या, जेणेकरून आमच्या स्थायी समितीमध्येही याच्याविषयी चर्चा झाली व या तळीरामांना धडा शिकवण्याविषयी आमच्या सभापतींनी सुद्धा आवाहन केलेलं होतं. मात्र आमच्या इथला कमी असलेला स्टाफ यामुळे कदाचित का होईना इथे लोकांना त्रास होतोय. लोक दारू प्यायला सार्वजनिक ठिकाणी बसत आहेत. कायदा सांगतोय की सार्वजनिक ठिकाणी लोकांनी दारू पिता कामा नये, मात्र कायद्याचं उल्लंघन या तळीरामांकडून होतंय. याविषयी निश्चितच महापालिकेच्या वतीने योग्य ती कारवाई केली जाईल आणि जे कोण अशा प्रकारे कारवाईला विरोध करतील त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. भंडारदरा धरणाच्या उद्यानात आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय. या सोहळ्यात वधूवरांचे जन्मदाखले पाहूनच विवाह करण्यास मान्यता दिली असल्याने आदिवासी भागातून बालविवाह रोखण्याचा
हेतूही यातून साध्य होणार आहे. जलसंपदा विभागाच्या भंडारदरा धरणाच्या उद्यानात शुक्रवारी दुपारी 3 वाजता आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा पार पडलाय. यात 8 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे वर वधूकडून केवळ 500 रुपये खर्च घेऊन त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. अकोले तालुका आदिवासी मित्र मंडळ आणि अकोले तालुका पश्चिम विभाग वारकरी संप्रदाय या संस्थांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्यात वधूवरांचे जन्मदाखले पाहूनच विवाह करण्यास मान्यता दिली असल्याने आदिवासी भागातून बालविवाह रोखण्याचा हेतूही यातून साध्य होणार आहे. लग्न झाल्यावर कोणीही वरात काढायची नाही असे आवाहन करण्यात आले होते. त्यासही चांगला प्रतिसाद यावेळी मिळाला. सरकारकडून मिळणारी विवाह अनुदानाची रक्कम या वधूवरांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. भाजपचे नेते अशोक भांगरे म्हणाले की भंडारदरा धरणाच्या उद्यानात दरवर्षी एका ठराविक तारखेला कुठल्याही प्रकारच्या मानपानाशिवाय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी किमान 51 विवाह लावण्यात येतील. आदिवासी भागातून यानंतर आपल्या मुलामुलींची स्वतंत्र लग्न न लावता ती सामुदायिक सोहळ्यातच लावण्यासाठी गावगावच्या सर्व लोकांनी पुढाकार घ्यावा. या मोहिमेबाबत जनजागृतीसाठी आदिवासी गावातून प्रचार आणि प्रसार मोहीम राबविण्यात आली. आदिवासी भागातील जीवघेण्या रूढी आणि परंपरा बदलण्यासाठी या चळवळीमुळे हातभार लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आजपर्यंत मतांच्या राजकारणात राजकीय पक्षांचे पुढारी आणि नेत्यांनी चुकीच्या प्रथा निर्माण केल्या आहेत. या निरुपयोगी प्रथा आणि परंपरा मोडून समाजाला उचित दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्ग दाखवण्याची जबाबदारी राजकीय पुढारी आणि नेत्यांचीच आहे. यासाठी राजकीय लाभ बाजूला ठेवून अशा सामुदायिक विवाह सोहळ्यात मानपानाशिवाय लग्न लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासी भागात सामुदायिक विवाहाची चळवळ आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केली आणि त्या चळवळीला यश आलं आहे. प्रथमतः आम्ही सर्वांनी ठरवलं जे मानपान असतो फेटा, टोपी, टावेल हे सर्व बंद करायचे आणि आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याला कर्जबाजारी होऊ न द्यायचं असं आम्ही ठरवलं. अनेक गावांनी आमच्या आदिवासी भागात जवळजवळ 95% मानपान बंद केलेलं आहे आणि आम्ही त्यासाठी ही सामुदायिक विवाहाची चळवळ सुरू केलेली आहे. आपण एका बाजूला पैसे वाचवायचं म्हणतो म्हणून आम्ही सामुदायिक विवाह या ठिकाणी मंडळाने आमच्या घेतला आणि त्यासाठी चांगला प्रतिसाद दिला. एकच महिन्यात आम्हाला एवढा प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी आम्ही 3 वेळेस म्हणजे 3 तारखा देऊन या ठिकाणी शुभविवाह सामुदायिक शुभविवाह करणार आहोत. सर्व आदिवासी समाजाने सर्व कार्यकर्त्याने वधूवरांनी आम्हाला सहकार्य दिलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ही चळवळ पुढे नेऊ अशी अपेक्षा करतो. आमच्या आदिवासी नवरदेव किंवा नवरी हुंडा घेत नाही आणि देतही नाही ही एक आमची चांगली परंपरा आहे आणि कुठे जर दिसलं तर आम्ही त्याला आडवे जातो आणि ही प्रथा आमच्या समाजात बंद करायला सांगतो. ही चांगली परंपरा आमचे सर्व समाज बांधव सुरू केलेली आहे. ती चळवळ पुढे नेऊ अशी मी अपेक्षा करतो. सर्व समाज बांधवांना या सामुदायिक विवाहात सामील झाले, सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आज या ठिकाणी अकोले तालुक्यात आमच्या भंडारदरा या भागामध्ये आज आदिवासी भागामध्ये आज 8 सामुदायिक विवाह पार पडलेला आहे. आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन सर्वांना भेटून समजावून सांगितलं की हुंडा घ्यायचा नाही आणि द्यायचा नाही ही प्रथा आम्ही आज मोडलेली आहे. बघा आम्ही हुंडा घेतलेला पण नाही आणि घेणार पण नाही. म्हणजे हे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये असं वाटतं की जे सर्वसामान्य माणूस आहे तो एक म्हणजे चांगल्या पद्धतीने लग्न करू शकतो आणि जो त्याचा खर्च आहे तो बचत होतो. सचिन खरात, C24 तास, अकोले. संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपींना फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सुनावली आहे. महाराष्ट्रातील कोपर्डी, भिलवडी या बलात्कारांच्या घटनेतील आरोपींनाही लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील 4ही आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करत सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा फाशीचा निर्णय कायम ठेवलाय. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात सर्व स्तरातून कौतुक होतंय.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून महाराष्ट्रातील कोपर्डी, भिलवडी यासारख्या बलात्कारांच्या घटनेतील आरोपींनाही लवकरात लवकर फाशी द्यावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे. या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं 4 जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्व महिलांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आणि याच सारखं जर कोपर्डी, भिलवडीचे जे बलात्कार प्रकरण आहेत किंवा अनेक ठिकाणी जिथं बलात्कार केले जातात, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमलं जातं, तिथं सुद्धा तातडीनं जी आहे ती फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून गुन्हेगारांवर जर अशा पद्धतीनं जर वचक बसला तर वाईट नजरेनं महिलांकडे बघण्याची कोणी हिंमत करणार नाही. त्यामुळे अशा सर्व आरोपींना जी आहे ती फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि निर्भया बलात्कारामध्ये जी शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं जे आहे ते आम्ही स्वागतही करतो आणि कोर्टाचे जे आहे ते आभारी. अरुण कुमार मोटेसह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी बाजार समिती ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाने तूर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपनं केलाय. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी रस्ता रोको करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी बाजार समितीच्या संचालक मंडळाने तूर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केलाय. या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावे, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पाथर्डी शहरातील नाईक चौकात 2 तास रस्ता रोको आंदोलन केलंय. शुक्रवारी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक प्रवीण राजगुरू, नामदेव लबडे आदींनी नाईक चौकात रस्ता रोको आंदोलन केलंय. बाजार समितीच्या प्रशासनाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांची तूर खरेदी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी, यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी तीव्र शब्दात विरोधकांचा भाषणातून समाचार घेतलाय. नायब तहसीलदार जयसिंग भैसडे आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. प्रांत अधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले पाहिजेत असा आग्रह आंदोलकांनी धरला. प्रशांत खेडकर यांनी तूर खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू आहे, दोषींवर कारवाई होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. त्या तुरीचं या मार्केट कमिटीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालंय. या नुकसानीमध्ये खरं पाहिलं तर हे संचालक मंडळ याला जबाबदार आहे. त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत सांगितलं आमचे अधिकारी कर्मचारी मार्केट कमिटीचा त्या खरेदीशी कोणताही संबंध नाही. मग तुमचे संचालक मंडळ जे नाफेडकून बाजारात येतोय ते बारदाना आणण्यापर्यंत तुमचे संचालक मंडळ जात. आताच कुठे सत्ता आली त्यांच्या ताब्यामध्ये तर ह्या लोकांनी परस्पर बारदाना येतो, परस्पर व्यापाऱ्याला विकला जातो. 3-3 हजार रुपयाचा भाव कमी भावात तूर घेऊन व्यापाऱ्याला बारदाना दिला जातो. शेतकऱ्याची 3,000 रुपयात तूर घेऊन संबंधित नापेडला 5,500च्या साड्या भावाने विकली जाते. भाऊ अहो पैसेच कमवायचे अनेक ठिकाणी जागा आहेत. शेतकऱ्याचे कैवारी म्हणत मार्केट कमिटी लुटली. मार्केट कमिटी गेली 15-20 वर्ष राजाभाऊ राजळे हे अत्यंत व्यवस्थितपणे चालत होते. गेली 15 दिवस बघा तुम्ही काय प्रकार झाला 1 वर्षापासून या मार्केट कमिटीमध्ये. जास्त प्रमाणात तुरी आल्या पण ह्या नालायक लोकांनी त्या तुमच्या तुरी खाल्ल्या. इथपर्यंत चोऱ्याच करायचे तर दरोडे टाका ना. शेतकऱ्याच्या मालावर कशाला दरोडे टाकता. एक विचार करण्याची वेळ आलेली या ठिकाणी.
तुम्ही एवढंच सांगेन, जास्त बोलणार नाही. का ह्या ठिकाणी एक अत्यंत अशी मोठी चळवळ उभारून जे जे लोक यामध्ये तूर विकणाऱ्यामध्ये दोषी आहेत त्या दोषीवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे एवढं. तर या बाजार समित्यांचा उपयोग काय? जर या बाजार समित्या भ्रष्टाचाराचं पुरण होत असतील तर अशा बाजार समित्यावरती तातडीने प्रशासक नेमण्यात यावा, नाहीतर या बाजार समित्या तात्काळ बरखास्त करून तिथे निवडणुका घेण्यात याव्या अशी आमची या प्रसंगी मागणी आहे. जर या बाजार समित्या जर शेतकरी जर चालवत असतील तर मला नाही वाटत कोणत्या शेतकऱ्याला असं भ्रष्टाचार करावा अशी इच्छा होत असेल. जो शेतकरी उन्हातानात राबतो, कर्ज काढून तूर लावतो, तूर पेरतो आणि खळं करतो, पुन्हा इथे येऊन 3-3 दिवस रांगेत उभा राहतो बिना अन्न पाण्याचा, आणि ते एवढं करूनही त्या शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर असल्या बाजार समित्या नसलेल्या बऱ्या. आणि म्हणून आमची एक प्रमुख मागणी आहे की झालेल्या प्रकाराची CID चौकशी व्हावी. केवळ CID चौकशी होऊन उपयोग नाही, तर जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि भविष्य काळामध्ये इथे प्रशासक यावा. भविष्य काळामध्ये बाजार समिती वेळ पडली तर बरखास्त व्हावी, इथे पुन्हा निवडणूक व्हावी अशी आमची मागणी आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. गणेश उत्सवास अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिल्याने गणेश मूर्ती कारागीर गणेश मूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचं चित्र आंबेगाव तालुक्यातील बहुतांश कारखान्यांमध्ये पाहायला मिळतंय. यावर्षी महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ होणार असल्याचं मूर्तिकार सांगतात. गणेश उत्सवास अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिल्याने गणेश मूर्ती कारागीर गणेश मूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात फिरवण्यात मग्न असल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यातील बहुतांश कारखान्यांमध्ये पाहावयास मिळत असून यावर्षी महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ होणार असल्याचे गणेश मूर्तिकार सांगतात. आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत. येथील मूर्त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी मागणी असल्याने आकर्षक मूर्ती आणि रंगकाम करण्यात कारागीर मग्न आहेत. चालू वर्षी रंग आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या किमती वाढल्याने साधारण 25 ते 30% गणेश मूर्ती महाग होणार आहेत. सध्या नवनवीन मालिका येत असून त्याप्रमाणे गणेश मूर्ती बनवून देण्याची मागणी भाविक करत आहेत. यामध्ये जय मल्हार, साईबाबा, बालगणेश या प्रकारातील मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोठं लागतं ते POP, त्याच्यासाठी परत मजबूतीसाठी जो काथ्या वापरतो ते काथ्या आणि POP. रंग जर चांगले क्वालिटीचे रंग वापरायचे असतील तर ते पण एक महागड्या स्वरूपात ते झालेले आहे. लालबाग आणि आपले दगडूशेठ आणि काय असे चित्रांचे जर असं वेगवेगळे प्रकार असेल, नवीन एखादा जर चित्रपट आला तर त्याच्यात काय अट्रॅक्शन वेगळे तर त्याच्यावरती मग एखादा गणपती कारागीर तयार करतात तर त्याला पण मागणी जास्त असते. उदाहरण सांगायचं झालं तर बाहुबली असेल, जय मल्हार असेल, अशा गणपतींना वेगळा पण असेल, बाजीराव तर अशांना मागणी यायची असते. लगेच सांगू शकता येणार नाही कारण मार्केट थोडंसं वेगळ्या पद्धतीनेच असणार आहे. गणपती जवळ आल्यानंतर ते आम्ही सांगू शकतो. तसं आता पाहिलं तर मग 25% तरी नक्कीच वाढ करायला लागणार आहे महागाईच्या दृष्टीने. दिनेश बानखेलेसह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे बेकायदा प्रवासी वाहतूक बंद झाल्याने त्याचा ST बस सेवेवर ताण पडलाय. त्यामुळे प्रवाशांवर ST बसची वाट पाहत तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ आली आहे. आंबेगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांची राजधानी असणाऱ्या घोडेगाव येथे बेकायदा प्रवासी वाहतूक बंद झाल्याने त्याचा ST बस सेवेवर ताण पडलाय. ST बस तसेच मिनी बसच्या फेऱ्या दर अर्ध्या तासाने सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांवर तासनतास ताटकळत उभं राहण्याची वेळ आली आहे. जुन्नरखेड आणि मंचर येथून ST बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, ऐन लग्नसराईत प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी जोरदार मागणी प्रवाशांनी केली आहे. या विषयासंदर्भात नारायणगाव ST बस स्थानकातील अधिकारी यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली आहेत. ताटकळत उभ्या असणाऱ्या प्रवाशांमध्ये STच्या गलथान कारभाराबाबत संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे लग्नसराईची लगबग सुरू असताना अनियमित ST बस सेवेमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडतंय. घोडेगाव येथे पूर्वी रात्री 9 वाजता पुण्याहून मुक्कामी बस येत होती, मात्र ती बस काही वर्षांपासून बंद आहे. नाही पुण्यावरून तर निदान मंचर येथून तरी रात्री 9 वाजता घोडेगाव मुक्कामी बस सेवा सुरू करावी अशी आर्तहाक प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते.
माझं नाव शरद सईद. मी गिरवली गावचा रहिवासी असून सकाळी बँकेत काम असल्यामुळे मी 9 वाजता गोळेगावात आलो होतो. पण अजून त्यांची बंद असल्यामुळे गिरवलीला जायला पर्याय सुद्धा उरलेला नाही आहे. किंवा एस टी महामंडळ पण जे एस टीचा प्रवास आहे फेऱ्यात ते वाढवावेत किंवा अयोध्येचे जिबा बंद आहेत त्या सुरळीत चालू करावेत ही शासनाला विनंती. अहो आम्ही 9 वाजता इथं आलोय, 10 वाजल्यापासून इथं बसलोय. गाडी नाही, जिबा नाही, जिबा बंद केला तर एस टी नाही. 9 वाजल्यापासून एस टी इथं नाही. आज एवढं पब्लिक किती हैराण झाले. गाड्या नाही, लग्नाला कोणाला लग्नाला जायचंय, उपाशी कराडी इथं बसायचं. कोणाकडं आहे कोणाकडं नाही आहे, त्याला काय करायचं. मग यांनी कमीत कमी अर्ध्या तासाला एस टी चालू करावं आम्हाला, एवढीच आमची मागणी आहे त्यांच्याकडे. केला जिबा बंद तर मग एस टी अर्ध्या तासाला चालू करा. माझे नाव केतन विजय अभंग आहे. तरी मी सकाळी 6:30 एस टीने MSIच्या कोर्सला आलेलो आहे. मी गिरवली ते रहिवासी आहे. तरी एस त्या काही टायमिंगवरती येत नाही आहेत आणि जी अवैध वाहतूक जी बंद केलेली आहे ती सुरळीतपणे शासनाने चालू करावी ही नम्र विनंती आहे. आणि एस त्यांच्याही टायमिंगवरती सोडाव्यात. आणि मी सकाळी 6:30 एस टीने येऊन भुकेने व्याकुळही झालेला आहे. अजूनही एकची एस टीचाही टायमिंग निघून गेला आहे तरी एसच्या टायमिंगवरती येत नाही आहेत. यावरती शासनाने सुरळीतपणे याचं कामकाज चालू करावं हीच नम्र विनंती आहे. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे भाऊसाहेब शिंदे या 60 वर्षीय इसमाचा 6 मे रोजी संशयास्पद मृत्यू झालाय. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय. भाऊसाहेब भिकाजी शिंदे वय वर्ष 60 हे रोजगार मिळवण्यासाठी सुरत येथे एका कापडाच्या मिलमध्ये मजूर म्हणून काम करत होते. ते 3-4 महिन्यातून एक दिवस आपली बायको आणि मुलांना भेटायला येत असत. याच उद्देशाने ते 4 मे रोजी सुरतहून राहुरीकडे आल्याची माहिती मिळाली. या दरम्यान 6 मे रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या पूर्वी ते राहुरी फॅक्टरी येथील त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळून आलेत. उपचारासाठी त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केलं. दुपारी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर यांनी सांगितलं की भाऊसाहेब भिकाजी शिंदे या इसमाचा मृत्यू हा गळा दाबल्याने झालाय. सदर घटना ही आत्महत्या की हत्या झाली असेल तर हत्या कोणी आणि कोणत्या कारणावरून केली असेल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मरकड करतायत. आज दुपारी ग्रामीण रुग्णालय राहुरीमध्ये एक रुग्ण घेऊन आले त्याचे नातेवाईक. इथे आल्यानंतर तपासल्यानंतर असं समजलं की तो रुग्ण मृत्यू पावलेला होता आणि म्हणून त्याबद्दल आपण पोलिसाला खबर दिली. पंचनामा झाल्यानंतर ते प्रेत पोलिसांनी आपल्याकडे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आणलं होतं आणि पोस्टमॉर्टममध्ये पोलिसांनी असं लिहिलं होतं की ह्या मृताचं नेमकं मरण्याचं कारण दिसून येत नाही आणि म्हणून त्यांनी आपल्याला पोस्टमॉर्टम करून मृत्यूचं कारण द्यावं अशी विनंती केली होती. मी त्या प्रेतावर पोस्टमॉर्टम तपासणी प्रक्रिया पार पाडली आणि पूर्ण तपासणीअंती असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीचा, ज्याचं नाव भाऊसाहेब भिकाजी शिंदे, वय 60 वर्ष, राहणार राहुरी फॅक्टरी, त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून गळा दाबून झालेला असावा असं प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि म्हणून मी तसा अहवाल सदर पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि अधिक कारण लक्षात यावं यासाठी
व्हिसेरा हा तपासण्यासाठी नाशिकला पाठवण्यात आलेला आहे. एकंदरीत हा मृत्यू अनैसर्गिक असून त्याचा गळा दाबून खून केल्याची शक्यता जास्त आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. पुणे जिल्हा लघु उद्योजक पुरस्कार आदिराज मेटाफ्लेक्स या कंपनीचे संचालक दशरथ ज्ञानदेव कदम यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. वडगाव कांदळी औद्योगिक वसाहतीतील आदिराज मेटाफ्लेक्स ही कंपनी स्टील आणि फाउंड्री उद्योगासाठी देशात आणि परदेशात कच्च्या मालाचा पुरवठा करते. या कंपनीची सुरुवात सन 2012 साली करण्यात आली. या कंपनीच्या उभारणीत आणि यशात दशरथ कदम यांचे सासरे बाळासाहेब जाधव यांनी मोलाची साथ दिली. दशरथ कदम यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून या कामात त्यांना कंपनीतील सर्व कर्मचारी आणि कुटुंबियांचा मोलाचा वाटा असल्याचे दशरथ कदम सांगतात. या कंपनीची भविष्यातील उद्दिष्टे मोठी असून तरुणांनी नोकरीत अडकून न राहता उद्योग व्यवसायातून आपले कौशल्य जगासमोर आणावे अशी अपेक्षा लघु उद्योजक पुरस्कार व्हिजिट दशरथ कदम यांनी व्यक्त केलाय. आनंद होत आहे की पुणे जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. आदिराज मेटाफ्लेक्स आम्हाला मिळाल्याचा खूप आनंद होत आहे. आणि मला याच्यातून एकच सांगायचं आहे की कष्ट, मेहनत आणि जिद्द जर माणसाच्या अंगी असेल तर तो माणूस काही करू शकतो. आज मी एक छोट्या कुटुंबातील माणूस जो छोटा व्यवसाय 2012 साली चालू केला आणि त्याचा वटवृक्ष हा आज मोठा होत चाललेला आहे. याच्याबरोबर इंडियाबाहेर काही ऑर्डर्स असल्यामुळे आम्ही आज हे सगळं साध्य करू शकलो. त्याचबरोबर माझा स्टाफ, माझे सगळे मित्र यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे. आणि मी तरुण उद्योजकांना हे सांगू शकतो की मेहनत, कष्ट आणि जिद्द असेल तर प्रत्येक गोष्ट साध्य होते. तरी तरुणांनी व्यवसायाकडे आकर्षित व्हावं आणि शक्यतो करून आपला कम्युनिटीला कसा फायदा होईल हे करून देश सेवा करावी. आज मला सांगण्याचा अत्यंत आनंद होत आहे. आज पुणे जिल्हा लघु उद्योग क्षेत्रामधला प्रथम पुरस्कार हा जिल्हा उद्योग केंद्राचा मिळालेला आहे. आणि आज 2012 साली मी वडगाव कांदळी MIDCमध्ये एक छोटंसं युनिट चालू केलेलं होतं. या युनिटमध्ये आमच्या सर्वांचा सहभाग, आमचे सासरे, आमची मिसेस, सगळा स्टाफ आणि MIDCतील सगळे उद्योजक यांच्या सहकार्याने आज 2012 साली लावलेला जे छोटंसं रोपटं आहे ते मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होत आहे. भारतातील ऑर्डर्सच्या बरोबरच आज आम्ही बाहेरच्या देशातील काही ऑर्डर्स आम्ही घेत आहोत आणि त्याला उत्कृष्ट क्वालिटीच्या आणि गुणवत्तेच्या आधारे आम्ही सप्लाय करत आहोत. आणि आज आम्ही मोठ्या दिशेने झेप घेत आहोत. मला लघु उद्योजकांना किंवा जे सोसायटीमधील जे तरुण मंडळी आहे ना, एक सांगायचं आहे की तुमच्याकडं कष्ट, जिद्द आणि मेहनत जर असेल तर तुम्ही कोणतंही यशाचं शिखर पादाक्रांत करू शकता. दिनेश बानखेलेसह स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. रांजणगाव MIDC येथील सुप्रीम ट्रिऑन या कंपनीच्या कामगारांनी गेल्या 96 दिवसांपासून पगारवाढीसाठी अन्नत्याग आंदोलन केलंय. या आंदोलनासाठी तृप्ती देसाई यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासोबत घोषणाबाजी करत कंपनी व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केलाय. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC येथील सुप्रीम ट्रिऑन या कंपनीच्या कामगारांनी गेल्या 96 दिवसांपासून पगारवाढ व्हावी यासाठी अन्नत्याग आंदोलन केलंय. सुप्रीम कंपनीने गेली 3 वर्षांपासून कामगारांची कुठल्याही प्रकारची पगारवाढ केली नाहीये.
कामगार कायद्याप्रमाणे 3 वर्षांनंतर कामगारांचे पगारवाढ करणे बंधनकारक आहे, परंतु कंपनीकडून या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले असून त्यांच्या विरोधात कामगारांनी 96 दिवसांपासून कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचे अन्नग्रहण करायचे नाही असा निर्णय घेतलाय। या आंदोलनासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांच्यासह 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या पत्नी, लहान मुले यांनी कंपनीच्या गेटसमोर घोषणाबाजी करत व्यवस्थापनाचा जोरदार निषेध व्यक्त करत आंदोलन केलंय। या आंदोलनानंतर कंपनी गेटवरती एकच गोंधळ उडाला। मी सिंधू थोरवे आणि 7 वर्ष झाले या कंपनीमध्ये काम करते, म्हणजे सुप्रीम ट्रूजमध्ये। तर 7 वर्षामध्ये 1000 रुपयांनी सुद्धा असं पेमेंट वाढलेलं नाही आहे। तर आम्हाला 10,000 पेमेंट आहे सुरुवातीपासून, आणि आता या 3 महिन्यापासून त्यातले सुद्धा 5,000 रुपये कंपनी कट करून घेते की काम करत नाही, नो पेमेंट दाखवून आमचं पेमेंट 5,000 रुपये कट करून घेते। आणि जवळपास 80% लोकांचे कंपनीतला लोन केलेले आहेत, तर त्या लोनमधून 4,000 रुपये हप्ता जातो कट होऊन, आणि 1,000 ते 1,500 रुपये मुलांना राहतात। मग 1,000 ते 1,500 मध्ये कसं फॅमिलीने घर चालवायचं? तर मग हे त्यांना कळायला पाहिजे वरच्या म्हणजे हेड लोकांना कंपनीच्या, आणि त्यामुळे मग त्यांनी लवकरात लवकर याच्यावर डिसिजन घ्यायला पाहिजे। शिवाजी आव्हाड, सुप्रीम ट्रूज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करतो, आणि गेली 96 दिवस झाले आम्ही अन्नत्याग आंदोलन करून पूर्णतः काम करत आहोत। पण त्या काम करूनही आमचा जो व्यवस्थापन आम्हाला त्रास देत आहे, कपात करत आहे, तो कपात आमचा कुठेतरी थांबावा, आणि व्यवस्थापनाने आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। आणि ती दखल घेण्यासाठी आम्ही आज भूमाता ब्रिगेड समितीच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई यांना इथं आवाहन केलं होतं, तर त्यांनी बी आम्हाला सपोर्ट केला, त्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यावेळी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराचाही खरपूस समाचार घेतला। कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी कंपनी प्रवेशद्वाराजवळ आले असता त्यांनी देसाई आणि आंदोलन करणारे कामगार यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवत जवळपास 1.5 तासांहून अधिक वेळ चर्चा केली। यावेळी येत्या 19 मे पर्यंत कंपनीतील 109 कायमस्वरूपी कामगारांना पगारवाढ तसेच निलंबित 5 कामगारांना पुन्हा कामावर घेण्यात यावे, जानेवारी 2017 पासून पगारात झालेली कपात पुन्हा देण्यात यावी, अन्यथा 20 मे पासून पुन्हा कामगारांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देसाई यांनी यावेळी दिलाय। कामगार आयुक्तांकडे कामगार जेव्हा या कंपन्यांसंदर्भामध्ये अर्ज घेऊन तक्रारी घेऊन जातात, तेव्हा कामगार आयुक्त हे कामगारांचे आयुक्त म्हणून नाही तर कंपनी मालकांचे आयुक्त म्हणून काम करतायत, अशा पद्धतीनं जे आहे ते काम चाललंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं BJP सरकारने जे पारदर्शक कारभार आणि अच्छे दिनचा जो वादा दिलेला होता, आम्हाला वाटतं की तातडीनं जर पारदर्शक कारभार कामगारांसंदर्भातला जर करायचा असेल तर तातडीनं कामगार मंत्र्यांनी अशा पद्धतीने कामगारांची दखल घेतली पाहिजे। आणि सुप्रीम ट्रिऑन सारख्या कंपन्या, अशा अनेक कंपन्या ज्या आहेत त्या रांजणगाव MIDC मध्ये आहेत की ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळांचे काही नियम पाळत नाहीत, सरकारने दिलेले जे काही नियम आहेत त्या नियमाच्या बाह्य काम केलं जातं। रोजंदारीचे जे कामगार आहेत ते जे आहेत ते अवैधरित्या इथे काम करतात। त्यामुळे तातडीनं या कंपन्यांवर कारवाई करावी आणि या कंपन्यांनी जो कामगारांवर अन्याय केला होता त्याबाबत तातडीनं जो आहे तो न्याय द्यावा, अन्यथा आक्रमकपणे रस्त्यावर उतरून भूमाता ब्रिगेड यापुढे आंदोलन करणार आहे। सुप्रीम ट्रिऑन कंपनीच्या कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आज जे आहे ते भूमाता ब्रिगेडच्या वतीनं इथे आंदोलन केलेलं आहे। गेले 96 दिवस झाले कामगारांचं जे आहे ते अन्नत्याग आंदोलन चालू आहे, आणि त्या बाबतीत कंपनीचं जे प्रशासन आहे, कंपनीचे जे मालक आहेत, कामगार आयुक्त आहेत, ते कुठल्याही पद्धतीची दखल घेत नव्हते। त्यामुळे कामगारांनी जे आहे ते आमच्याकडे मागणी केलेली होती, आणि त्यानुसार आज कंपनीचे जे कोणी हेड आहेत त्यांच्याशी मीटिंग करून जे कंपनीने आम्हाला एक 15 दिवसांचं आश्वासन दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये कंपनीमधल्या कामगारांचं वेतन जे कट होते त्या संदर्भामध्ये, कंपनीच्या कामगारांची जी पगारवाढ आहे त्या संदर्भामध्ये जे आहेत ते तातडीनं निर्णय घ्यावेत, आणि 19 तारखेपर्यंत जर पूर्णपणे ॲग्रीमेंट करून निर्णय घेऊन जर कामगारांना न्याय मिळाला नाही तर 20 तारखेपासून भूमाता ब्रिगेड स्टाईलने आक्रमकपणे जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा जो आहे तो आम्ही इशारा दिलेला आहे। अरुण कुमार मोटेसह राजेश खराडे, C24 तास, शिरूर। पुण्यामध्ये आणखी एका वादाला तोंड फुटलंय। पुण्यातील भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अयोध्येतील विवादित जागेवर कुठल्याच प्रकारची मस्जिद अथवा राम मंदिर नव्हते,
तर ती जागा एका शेतकऱ्याची होती. यासाठी 7 मे रोजी मुंबईत आंदोलनही करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुळात मी श्रीराम प्रभूचा भक्त आहे. 40 ते 50 वर्षापूर्वी अयोध्येमध्ये एक मोठं मैदान होतं आणि ती जागा एका सर्वसामान्य शेतकऱ्याची होती. त्यानंतर त्या जागेवरती उत्तर प्रदेश सरकारनं कब्जा घेतला आणि त्यानंतर ती जागा राम मंदिरसाठी आणि बाबरी मस्जिदसाठी वापरण्यात आली. त्यामध्ये राजकारण झालं. त्यामध्ये भाजपनी एक राजकारण केलं. त्यामध्ये भाजपने त्यावेळेला अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं असा मुद्दा उपस्थित केला आणि त्याचं त्यांनी देशभर राजकारण केलं. काँग्रेस सरकारने त्या काळामध्ये मुस्लिमांची मतं मिळवत म्हणून राजकारण केलं आणि बाबरी मस्जिद तिथं होणार अशी भूमिका घेतल्यामुळं आज हा राम मंदिर बाबरी मस्जिदचा मुद्दा गाजत आहे. परवा सुप्रीम कोर्टाने आदेश केला की हा आपापसामध्ये आपण हा मिटवा प्रश्न. त्यासाठी कोणीही एकत्र येत नाही. त्यामुळं तो मुद्दा मी घेऊन आज देशभर फिरत आहे. फिरत असताना त्या ठिकाणी राम मंदिर बाबरी मस्जिद बांधा आणि तर त्या ठिकाणी भले मोठे रुग्णालय बांधण्यासाठी आम्ही या रविवारी मुंबईमध्ये आंदोलन करतो आहे. बाबरी मशिदीची जी जागा आहे हां तुम्ही म्हणताय, हां ते 16व्या शतकात ती बांधली गेलेली असा उल्लेख आहे बाबरी मशिदीचा, जी होतं. हां म्हणजे 16व्या शतकात बांधलं हे चुकीचं. हे आपल्याला इतिहास हे चुकीचा सांगतायत. बाबरी मस्जिद असेल राम मंदिर असेल हा फक्त राजकीय पॉलिटिक्स इश्यू. लोकांच्या भावना लोकांच्यामध्ये लोकांची मते कशी मिळतील हे राजकारण काँग्रेस आणि भाजप सरकारने केल्यामुळं हा मुद्दा जास्त गाजत गेला आणि त्यामुळं ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये दंगली झाल्या. इथून पुढे ह्या दंगली होऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आम्ही मान्य करतो आहे, परंतु त्यामध्ये वादी प्रतिवादी हे समोर येऊन चर्चेला बसत नाहीत. त्यामुळं हा मुद्दा भाजप सरकारचे प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत, त्यांनी हा मध्यस्थीनं हा प्रश्न मिटवावा अशी आमची मागणी आहे. ती जी काही हां तर याचे काही कागदोपत्री पुरावे किंवा काही पुरावे त्यासाठी आम्ही पूर्णपणे पुरावे गोळा करतो आहे आणि आम्ही माहिती घेतलेली आहे. त्या ठिकाणी अयोध्येमध्ये गेलो त्या ठिकाणी माहिती घेतली असताना तेथील जे जाणकार लोक जे वयस्कर लोकांना आम्ही भेटलो त्या चाचा लोकांना भेटून आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हटले त्यावेळेला ते शेतकऱ्यांची जमीन होती ती उत्तर प्रदेश सरकारने घेतली आणि त्यानंतर ह्यांनी अतिक्रमण केलं. जसे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या जागामध्ये मंदिर मस्जिद बांधल्या जातात त्या पद्धतीने अयोध्येमध्ये मंदिर मस्जिद बांधले गेलेले आहेत. बारामती तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या गावांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी बारामती येथे तब्बल 6 दिवसांपासून अंध शेतकरी नामदेव कारंडे यांचं उपोषण सुरू आहे. प्रशासनाला अद्याप तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत. बारामती तालुक्यातील कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सुमारे 22 गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे. बारामती येथे मुर्टी या गावातील अंध शेतकरी नामदेव आप्पा कारंडे हे शासनाच्या विरुद्ध लढा देत आहेत. 1 मे 2017 पासून 6 दिवस हे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप प्रशासनाला तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ संतप्त झालेत. येथे शेती सिंचनासह पिण्याचे पाणी मिळावे आणि इतर मूलभूत मागण्यांसाठी अंध नामदेव आप्पा कारंडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसून शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. येथे आमरण उपोषणाला तहसीलदार हनुमंत पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते यांनी भेट दिली, परंतु यावर तोडगा निघाला नाहीये. आज तब्बल 6 दिवस अखंड उपोषण सुरू आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी आज नव्याने 10 जण चक्री उपोषणाला बसणार आहेत. येथील सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्राणी प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नसल्याचं नामदेव कारंडे यांनी सांगितलंय. बोला. नमस्कार, मी नामदेव आप्पा कारंडे बोलतोय. C24 मी प्रथम आभारी आहे. 1 मे 2017 रोजी मोर्टे येथे मी पहिले पाण्यासाठी उपोषणाला बसलो. त्यावेळी C24 वाहिनीने माझी प्रथम बातमी छापल्याबद्दल मी C24 आभारी आहे. महाराष्ट्रामध्ये
बारामती तालुका येतो आणि ह्या बारामती तालुक्यामध्ये 23 गावं वर्षोनवर्ष दुष्काळाच्या छायेमध्ये जगत आहे. महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली मित्रांनो, परंतु बारामती तालुक्याचा भाग अजून जिरायत आहे. अनेक मीडियांनी, अनेक वर्तमानपत्रांनी या बारामतीच्या तालुक्याचे लक्ष वेधलं, परंतु राज्यकर्त्यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. 30 ऑक्टोबर 2013 रोजी मोर्टे येथे पुन्हा एकदा मी पाण्याचे आंदोलन छेडले होते. पहिल्यांदा बारामतीच्या मुर्टी गावात गेली 3 वर्षांपासून याच ठिकाणी कारंडे यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण करीत शासनाचे लक्ष वेधले होते. सध्या राज्याच्या सत्तेत असलेल्या युतीच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. सत्ता मिळाल्यानंतर हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु खुर्चीत बसल्यानंतर त्यांना आश्वासनांचा विसर पडला. आजही पाणी प्रश्न जैसे थे आहे. या भागातील बहुतांश जिरायत शेती पाण्याअभावी पडून आहे. गेली अनेक वर्ष पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा संकटात सापडला. येथील जनतेच्या सुमारे 13 मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून नामदेव शासनाकडे पाठपुरावा करतायत. या परिसरातील अनेक ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभेत ठराव करीत अंध नामदेव कारंडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय. सामाजिक हितासाठी सुरू केलेल्या या उपोषणाची शासन दखल घेईल का असा सवाल चर्चेला जातोय. मुर्टी गावातील ग्रामस्थ प्रतिनिधी जगदाळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. बारामती तालुक्यातील जिरायती भागात गेल्या अनेक वर्षापासून शेती सिंचन आणि पिण्याचा पाणी प्रश्न दुर्लक्षित आहे. या बारामती तालुक्यातील 22 गावांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी याच तालुक्यातील एक अंध व्यक्ती नामदेव अप्पा कारंडे हे 1 मे 2017 पासून मुर्टी या गावात उपोषण सुरू आहे. या उपोषणातून हे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी यांचा सुरू असलेला प्रयत्न आहे. आज जन्मताच अंध असलेल्या व्यक्तीला या भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मोठी कसरत करावी लागते. हे शासनाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैव आहे. आज बारामतीसारख्या राजकीय वलय असलेल्या आणि नावलौकिक असलेल्या तालुक्यात अंध व्यक्ती नामदेव अप्पा कारंडे यांचं सध्या मुर्टी या गावात हे उपोषण सुरू आहे. आपण पाहत असलेल्या माझ्या पाठीमागे नामदेव कारंडे हे यांचं सुरू असलेल्या उपोषणाचा आज 6 दिवस झाले, परंतु शासनातील वरिष्ठ अधिकारी अथवा राजकारणातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी येऊन यांना शाश्वत आश्वासन दिलेलं नाही की ज्या या प्रश्नांची सोडवणूक करू शकतील. येणाऱ्या पुढील काळात शासन आणि राज्यकर्ते याकडे कसे पाहतील हा उत्सुकतेचा भाग आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. शेतीला पाणी मिळत नसल्याने दौंड तालुक्यातील अर्जुन सदाशिव टुले आणि इतर शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या यवत शाखेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. खडकवासला उजवा कालवा वितरिका क्रमांक 23ला शेतीसाठी पाणी सोडण्यात येत नाही असा आरोप करत केडगाव, दापोडी, हंडाळवाडी, खोपोडी येथील शेतकऱ्यांनी यवत पाटबंधारे विभागासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. याबाबत केडगावचे माजी सरपंच पाराजी हंडाळ यांनी आपले म्हणणे मांडताना आमच्यावर कायमच हा अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. तर जोपर्यंत वितरिका क्रमांक 23ला पाणी येणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील असं सुनील मोहिते यांनी सांगितलंय. याबाबत यवत पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता सचिन पवार यांनी येत्या 28 तारखेला खडकवासला उजवा कालव्याचे पाणी सोडण्यात येणार असून बेबी कॅनॉलचे पाणी देता येणार नसल्याचं सांगितलंय. उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांच्या कॅबिन बाहेरच ठिय्या मांडल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण होतं. या उपोषणावेळी झुंबर गायकवाड, पाराजी हंडाळ, विष्णू हंडाळ, अर्जुन टुले, संतोष हंडाळ, सुनील मोहिते, संगीता ताडगे, किरण ताडगे आदी शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता सचिन पवार यांच्याकडे पाण्यासाठी जोरदार मागणी केली आहे. आज तारीख 6 आम्ही 23 फाटा कॅनल दौंड तालुका या सर्वजण शेतकरी उपोषणाला बसलेलो आहोत. याचं नोटीस गेल्या 7 दिवसापूर्वी सर्व कार्यालयाला दिलेले असून आमच्यावर गेली आम्हाला कळताच म्हणजे जोपर्यंत कळतंय ना तोपर्यंत पाणी असू नसू पण उन्हाळ्यात हा 23 फाट्यावर अन्याय झालेलाच असतो. आणि त्याच्या आजही परिस्थिती अशी आहे की ऊस आमची जळून गेलेले आहेत. 22 फाटा पाणी चालू आहे. आता पुढं 23ला त्या 24ला 26ला तिकडे इंदापूरला पाणी चालू आहे. दोन्ही मोठं कॅनल चाललेले, इकडे नदीला पाणी चाललेले. आम्हाला म्हणले BBC कॅनलचं पाणी तुम्हाला देऊ. 1-2 दिवस पाणी सोडलं आणि बंद केलं.
आम्ही हो बीबी कॅनलमध्ये तुमचं पाणीच बसत नाही पूर्ण दाबाने, म्हणून आम्ही पाणी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि आम्हाला असं कळलं की जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांची जी कालवा समितीची बैठक असते त्या बैठकीमध्ये 23 फटा हा त्या बीबी कॅनलला घेतलाच नाही, वगळला गेला. तर तुम्हाला पाणी काही देऊ शकत नाही. मग आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही उपोषणाला बसलो आहोत. आज 6 तारखे रोजी 23 फाट्याच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं आहे त्याचा मुख्य हेतू त्यांना बेबी कॅनलमधनं पाणी मिळावं असे आहे. परंतु सदरचा विषय जो आहे बेबी कॅनलचे जे पाणी आहे ते पुण्यातून सांडपाण्यामार्फत सोडतो आणि सदरचे पाण्याचे बांधकामे कालव्यावरील अर्धवट असल्यामुळे पाणी काय टेलला त्या क्षमतेने भेटत नाही की 23 फाट्याचं रोटेशन होऊ शकणार नाही. त्यामुळं वरील कार्यालयाच्या आदेशानुसार संबंधितांना आपण नवीन मुठातून 28 मे रोजी आवर्तन देणार आहोत. पण संबंधित शेतकरी त्यांना बेबी कॅनल मधूनच आज रोजी पाणी मिळावं अशी त्यांची विनंती आहे. पण सरच्या गोष्टी वरिष्ठ कार्यालयाच्या निर्णयात येत असल्यामुळे त्यांना सोमवारी आपण पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि मान्य कार्यकारी अभियंत्यांची पण वेळ घेतलेली आहे. त्यांची समक्ष चर्चा करून याविषयी आपण निर्णय घेणार आहोत आणि सदरचा विषय निर्णय होईपर्यंत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचं उपोषण थांबवावं अशी माझी विनंती आहे. मागच्या बी उन्हाळ्यामध्ये असंच आम्हाला उपोषणाला बसावं लागलं, त्यावेळेलाच पाणी सोडण्यात आलं आणि प्रत्येक वेळेला उपोषणाला बसावं लागतं त्यावेळेला पाणी सोडण्यात येतं. हे असं का? गलंडवाडीला एक 8-10 दिवसापूर्वी पाणी चालू होतं, ते बंद करून 23ला सोडण्यात आलं. 23ला 3-4 दिवस चाललं, ठराविक माणसाची बरणी काढली आणि ते बंद करण्यात आलं. परत गलंडवाडीला सोडण्यात आलं. अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की असं का? तर म्हणलं बाबा आम्हाला वरून आदेश आहे. जिल्ह्याचे जे तालुक्याचे प्रतिनिधी त्यांच्याप्रमाणे आम्हाला चालावं होतं. मग हे 23 फाट्यावर असा अन्याय का दरवेळेला? तर अब्बास शेख, C24 तास, दौंड. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. लोड शेडिंग जाहीर नसताना राहुरीत वीज पुरवठा खंडित. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश आंदोलनाचा नगराध्यक्षांचा इशारा. पाथर्डी बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार. भाजपचा आरोप. दोषींवर कारवाईची मागणी. राहुरी फॅक्टरी येथे 60 वर्षीय इस्माचा संशयास्पद मृत्यू. आणि सुप्रीम ट्रिऑन कंपनीच्या कामगारांचं अन्नत्याग आंदोलन. पगारवाढ न झाल्यास तीव्र आंदोलनाचा तृप्ती देसाईंचा इशारा. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.